नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की मीरा घरी आलेली असते. नर्मदा पूर्ण घरामध्ये मायाला शोधत असते, पण ती काय सापडत नाही. अखेरकार मीरा रडत असते रूममध्ये आणि तोपर्यंत अंबिका येते. काय ग मीरा, कुठे गेली होतीस न सांगता एवढा वेळ? आणि मला एक गोष्ट सांग, बाबा कुठे गेली आहेत? आईही घरात नाही आहेत आणि तूही नाही, आणि आपले बाबासुद्धा नाही आहेत. किंवा आईसाहेबांनी किंवा तू दोघांनी मिळून बाबांना आपल्या काही केलं तरी नाही ना? मीरा म्हणते, अगं अगं ताई, वेळ आल्यानंतर बाबांनी सांगितलं आहे ना सगळं सांगेन म्हणून. अंबिका म्हणते, वेळ आल्यानंतर म्हणजे कोणी मेलं तर सांगणार आहेस का तू? तोपर्यंत मीरा म्हणते, ताई अगं काय बोलतेस काय तू? शांत हो जराशी, सगळं काही तुला वेळेत कळल. अंबिका म्हणते, हो ठीक आहे, पण मला सांग बाबा कुठं आहेत? असं काही म्हणता शनी मीरा अंबिकाच्या गळ्यात पडून खूप रडायला लागते. म्हणते, खरंच ताई, मी आता तुला काहीही सांगत नाही अशी म्हणून ती खूप रडते. त्या क्षणाला अथर्व येतो. अथर्व जोरजोरात ओरडतो, मीरा तू कुठे गेली होतीस न सांगता? एवढा वेळ, किती उशीर झाला, मी शोधत आहे तुला. असं काही म्हणता शनी अथर्व रूममध्ये यायच्या आधी अंबिका म्हणते, तुम्ही दोघीजणी बोला, तोपर्यंत मी जाते. असं म्हणता शनी अंबिका तिथून निघून जाते. मीरा खूप रडत असते. तो अथर्व येतो, काय झालं तुला रडायला? कुठं गेली तू, तुला सांग. आणि असं काही म्हणता शनी अथर्व जोरात ओरडायला लागतो की मीराचे बाबा, मीराचे बाबा. असं काही म्हणता शनी मीरा एकदम आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहते. म्हणते, काय करताय काय वेदाचे बाबा तुम्ही? अथर्व म्हणतो, अगं तूच म्हणले होतेस ना तुझे बाबा एकदम अदृश्य आहेत म्हणून त्यांना हाक मारतोय. आपल्याच घरामध्ये आईवरती एवढे सगळे गुन्हे त्यांनी इल्जाम लावले आहे, ते सगळे काही चुकीचे. वेदाचे बाबा तुम्ही आहो काय बोलताय तरी तुम्ही? काय, माझ्या बाबांनी कधीही आईसाहेबांवरती खोटे इल्जाम लावले नाही आहेत आणि ते कधी लावणारसुद्धा नाहीत, एवढी मला फुल गॅरंटी आहे. अथर्व म्हणतो, हो तुझी गॅरंटी तुझ्यापाशीच ठेव. असं काय म्हणता शनी नर्मदा तिघीजणी खूप शोधत असतात मायाला. पण अजित म्हणतो, माया कुठे गेली ती काही कळायला मार्गच नाही. दामोदर म्हणतो, अरे बायको कशी ना धाकात पाहिजे, धाकात, आणि तुझी बायको कधी धाकात नव्हतीच. अजित म्हणतो, थांबा हो तुमचं ही पुराण कीर्तन. असं काही म्हणता शनी म्हणतो की ह्या आईच्या आणि त्या मंजिरीच्या दोघींच्या भांडणांमुळे माझं सगळं खोळंबूस बसला, माझा संसार इथं मोडकळीस आला, तर तुम्हाला दुश्मनीच तुमच्यामध्ये चालू आहे. असं काय म्हणता शनी नर्मदा म्हणते, हो चालू आहे म्हणजे ती राहणारच आहे. मी मंजिरीचं खूप मोठं सत्य माझ्यासमोर आहे आणि ते सगळ्यांसमोर सांगितलं ना, ते असताना अंबिकाही तिथेच असते. नर्मदा एकदम तावातावाने येते, मला सांग माया कुठं आहे? आणि मला एक गोष्ट सांग, त्या मंजिरीनेच मायाला गायब केलं आहे ना? मीरा शांतपणाने तिचं सगळं ऐकत असते. मीरा म्हणते की मला काहीसुद्धा मायाबद्दल माहीत नाही आहे, तुम्ही मला काही विचारू नका. तोपर्यंत नर्मदा म्हणते, विचारू नका म्हणजे? अगं तू, ही नर्मदा म्हणते की अगं तू ना ह्या मंजिरीशी कसलंही युद्ध करू शकतेस म्हटल्यानंतर तू काहीही करू शकतेस मीरा. आणि माहिती आहे, ह्या मंजिरीनेच त्या अंबिकाला मारलं आहे हे सत्य मला माहिती आहे, कारण मंजिरीने स्वतःहून तिच्या तोंडून मला सांगितले. अखेरकार मंजिरीचा खरा चेहरा अंबिकाच्या समोर आलेला असतो. मीरा अंबिकाकडे पाहते तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसतो तिला. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अंबिकासमोर मंजिरीचा खरा चेहरा आलेला असतो. त्यामुळं अंबिका काय रिॲक्शन करते, काय तिचे हावभाव असणार आहेत, काय तिची पुढचं पाऊल असणार आहे ते आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.